रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे. स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज आपण ना शहरामध्ये एक लोकेशन निवडले. ठाणा स्टेशनपासनं जर आपण विचार केला तर साधारणतः 1.5-2 किलोमीटर अंतरावरती कोलबाड नावाचा एरिया आहे आणि कोलबाडलाच एक ग्राउंड प्लस 16 माळ्याची बिल्डिंग आहे, जिथे आपल्याकडे एक फर्निश आणि चांगल्या पद्धतीचा 1100 कार्पेट असणारा 3 BHK फ्लॅट आहे, ज्याच्यासोबत आपल्याला एक कव्हर्ड कार पार्किंग मिळेल. कॉम्प्लेक्स जर बघितलं तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं जागा मोकळीकता आहे. शहरापासून जवळ आहे. ज्या मंडळीला शहरापासून जवळ असायला हवं किंवा मग हॉस्पिटल्स म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर त्या वयस्कर व्यक्ती असतील त्यांच्यासाठी मला असं वाटतं हे घर खूप चांगलं असू शकतं. जिथे जर तुम्ही विचार केला ते गार्डन आणि छोटंसं कम्युनिटी हॉल, याच्या व्यतिरिक्त बाकी हंकी फंकी काहीच नाही आहे. पण एक 5,000 रुपये मेंटेनन्स असणारा हा एक 3 BHKचा फ्लॅट आहे. फ्लॅट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं खरं तर बनवलेला आहे. आणि जर या मंडळींना मला असं वाटते की ह्या एरियातच ठाणा शहराकडेच घर हवं आहे, तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा एक प्रपोजल चांगला असू शकतं. आता हा जर आपण फ्लॅट बघायचं जर म्हटलं तर मला असं वाटते जर फ्लॅट पण आपला लोअर फ्लोअरला आहे, हायर फ्लोअरला हा फ्लॅट नाही आहे. फ्लॅटचं जर आपण दिशा वगैरेंचा सगळ्या गोष्टींचा जर विचार करायचा ठरवलं तर आपल्याला मोबाईलमध्ये जर आपण कंपास लावलं तर ते बाहेर जाताना ईस्टला आहे, आतमध्ये जाताना वेस्टला आहे. समोर 2 घरं आहेत, ह्या साईडला पण 2 घरं आहेत आणि लिफ्टचा जर आपण विचार केला तर 4 घरांसाठी 2 लिफ्टचं प्रावधान ऑलरेडी केलेलं आहे. आणि ज्या वेळेला आपण हे सगळं साधारण 10-12 वर्ष जुनी बिल्डिंग असणार आहे, ह्या मालकानं इथे शूरॅकसाठी पद्धतशीर अधिक इथे सेफ्टी डोअरचा पण प्रबंध चांगल्या पद्धतीनं केलेला आहे. आणि जेव्हा आपण आतमध्ये येतो त्यावेळेला यांचा असा हा हॉल मस्त मोठा आणि पद्धतशीर डिझाईन करून TV युनिट वगैरे असं सगळं सेट करून अशा मोठा आणि चांगल्या पद्धतीचा यांनी हॉल आहे. आणि ह्या साईडला जर तुम्ही आलात तुम्हाला डायनिंग मिळतं. अधिक इकडे त्यांनी भगवंताच्या पूजेसाठी ठेवलेलं मंदिर आहे आणि इंटेरियर डेकोरेशनचं काम म्हणा, फॉल सिलिंगचं काम म्हणा, त्या सगळ्या गोष्टींनी चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. आणि इकडे त्यांनी वॉशिंग मशीनसाठी एक वेगळं प्रावधान इथे केलेलं आहे. अधिक इकडे पण कपड्यांचा स्टोअर बनवण्यासाठी एक त्यांनी इकडे प्रबंध केलेला आहे. तुम्ही जर फ्लॅटची साईज बघितली तर साईज तुम्हाला जाणवते खूप चांगली. इथे फ्लॅटमध्ये कोणतंच काय काम करायची नक्कीच गरज नाही. हा हॉल झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे त्यांनी ह्या पद्धतीनं बरं डिझाईन करून ह्या साईडला आल्यानंतर परत असं किचन, असं ओपन सिस्टम टाईप किचन करून ठेवलेलं आहे. जे किचन तुम्हाला ह्या साईडला मिळतं, जिथे चिमणी वगैरे त्यांनी ते सगळं सेट केले. आणि जर पाहुणेरावळे आले ही काच जर पुढं केली तर तुमचा हॉल सेपरेट होऊन जातो आणि किचन तुम्हाला वेगळं. पण तसं आता दिसताना तुम्हाला हे घर खूप मोठं आणि प्रशस्त नक्की जाणवतं. आणि जेव्हा मग आपण ह्या हॉल आणि ह्या सगळ्या सेक्शनमधनं साईडला यायचा जर विचार केला तर तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला इथे एक असा सर्कल आहे. इथे तुम्ही बघू शकता वॉशबेसिन वगैरे त्यांनी लावलेलं आहे. आणि इथे आल्यानंतर इथे तुम्हाला एक कॉमन टॉयलेट वॉशरूम असं मोठं आणि पद्धतशीरपणे चांगल्या पद्धतीचं त्यांनी ह्या साईडला बनवलेलं आहे, ज्याच्यात तुम्ही जर बघितलं तर सगळं गिझर वगैरे सगळं प्रॉपर लागलेलं असणार आहे. आणि त्याच्यानंतर हे बेडरूम आता इकडलं एक वॉशरूम झालं. वॉशरूमच्या परत अपोजिट साईडला जर आपण आलो तिथं मोठा चांगला आणि असा प्रशस्त मोठा एक तुम्हाला बेड मिळतो, जो तुम्ही इथे बघू शकता की इथे कपाट बनवलेला आहे चांगल्या पद्धतशीरपणे. त्या साईडला जर तुम्ही बघितलं तर स्टडी टेबलसाठी त्यांनी प्रावधान करून पद्धतशीर चांगल्या असं मस्त मोठा स्टडी टेबल टाईप किंवा आपलं तुमचं ऑफिस म्हटलं तरी त्या साईडला सेट केलेलं आहे. इथं बेड जरी बघितलं तर बेडची साईज वाईज जर तुम्ही बघितलं तर मोठा बेड आणि मस्तपैकी तुम्हाला ह्या साईडला लावलेला आहे. आणि इथं परत हे आता इथे ह्या साईडला पण जागा आहे, जिथनं तुम्हाला इकडनं जर तुम्ही बघितलं, आता हे राहतं घर आहे, इकडनं जर तुम्ही बघितलं तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली गार्डन दिसेल अशा पद्धतीची जागा तुम्हाला इकडे मिळते. आणि जेव्हा मग आपण हे बेडरूम संपतं तर तुम्हाला सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे, तुम्हाला ह्या साईडला एक बेडरूम आहे, अधिक ह्या साईडला समोरासमोर 2 बेडरूमचं प्रावधान आहे. जर समजा आपल्या घरामध्ये वयस्क व्यक्ती असतील आणि जर कोणाची लवकर एकमेकांना गरज लागत असेल तर मला असं वाटते हा एक त्या पद्धतीचा खूप चांगला कन्सेप्ट आहे. आपण पहिल्यांदा ह्या बेडरूमला जाऊ. ह्या बेडरूमला जर आपण आलो तर इथं तुम्ही बघू शकता किती मस्त असं स्टडी टेबल लावलेला आहे. स्टडी टेबलच्या साईडला तुम्हाला इथं बघू शकता किती मोठा बेड लागलेला आहे. वरती फॉल सिलिंगचं ऑलरेडी काम केलेलं आहे. अधिक जर तुम्ही इकडे बघितलं तर इथे कपाटाचं काम करून ह्या साईडला परत आपण जर आलो तर तुम्हाला इकडे पण तुमच्या घरामधनं ह्या कॉम्प्लेक्समध्ये असणारी गार्डन जी आहे ती तुम्हाला प्रॉपरली दिसते. खरं तर हा फ्लॅट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा आहे. शहराच्या जवळ आहे. गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे. इथे OC CC कोणत्याही बँकेकडनं लोन घ्यायचं जरी आपण विचार केला तर सगळ्या बँकेकडनं आपल्याला ह्या फ्लॅटमध्ये लोन नक्की मिळतं. आणि त्याच्यानंतर हा तुमचा शेवटचा बेडरूम आहे, जो खूप मोठा आणि प्रशस्त आहे. इकडे आल्यानंतर जर तुम्ही बघू शकता इथे सुंदर असं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट असं मोठं आणि चांगल्या पद्धतीचं आहे. फर्निचर पण तसं बघितलं तुम्ही तर सगळं मॅच फर्निचर आहे. बेडरूमची साईज पण तुम्ही जर बघितली ते बघा, समोर ड्रेसिंग टेबल लावलेला आहे, तिकडे शोसाठी लावलेला आहे. आणि इकडे परत कपाटं त्यांनी व्यवस्थित पद्धतीने ह्या साईडला कपाटं, परत ह्या साईडला कपाटं आणि इथे परत TV अशा पद्धतीने. आणि इकडनं जरी आपण बघितलं तर तुमच्या इकडल्या साईडला जर तुम्ही बघितलं इकडे पण तुम्हाला तुमच्या
घरातनं तुमची गार्डन वगैरे जे झाडं वगैरे आहेत तुम्हाला ते दिसतात. आणि बेडची साईज पण जर तुम्ही बघितली तर इथं पण तुम्हाला प्रशस्त आणि मोठा असा तुम्हाला बेडही ह्या साईडला नक्की मोठा मिळतो. अशा पद्धतीचा हा 1100 कार्पेटचा खूप मोठा 3 BHK फ्लॅट आहे. ज्या मंडळींना ठाणा स्टेशनपासून जवळ घर हवं आहे किंवा बाबा ठीक आहे आमचं वयानुसार आपल्याला जास्त स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला नको आहेत, मला असं वाटतं जर ह्या पद्धतीनं जर कोणाला घर हवं असेल तर मला असं वाटतं हे घर पर्याय खूप चांगला असू शकतो. विकास कॉम्प्लेक्सला लागून आहे किंवा इथे डॉक्टर्स म्हणा किंवा बाकीचे हॉस्पिटल्स म्हणा, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी हाकेच्या अंतरावरती आहे. भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन तुम्हाला तिकडनंच पण जवळ मिळू शकतं. तर मला असं वाटतं हा जो फ्लॅट आहे साधारणतः ह्या मालकांनी आपल्याला कोट करताना 2,18,00,000 रुपये निगोशिएबल सांगितलेलं आहे. तुम्ही या फ्लॅट बघा. फ्लॅट बघितल्यानंतर जर समजा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी नीटनेटका आवडल्या, आपल्या पेमेंटचं शेड्यूल त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग निगोशिएशनचा पार्ट राहील. पण ते निगोशिएशन करणं त्यांची मानसिकता आहे, कारण ते निगोशिएशन आपल्याला ह्या फ्लॅटमध्ये नक्कीच करतील. मला असं वाटते जर शहरात फ्लॅटची जर कोणाला 3 BHKची गरज असेल हा उत्तम पर्याय असू शकतो. तुर्तास थांबतो मंडळी. आमचे व्हिडिओ आपल्याला कशा वाटतात नक्की सांगा. आम्ही पण आमची मेहनत खूप चांगल्या पद्धतीने करतोय. कृपया आम्हाला सबस्क्राईबर्स करा, आमचे जास्तीत जास्त घरं बघा. मी कोणाला घर घेण्यासाठी फोर्स नक्कीच करत नाही, पण मला असं वाटतं बघण्याचं तरी काम तुम्ही चांगलं केलं तरी मला त्याच्यात आनंद आहे. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.